सासूची ढवळाढवळ. सुनीता लग्न होऊन नवऱ्याच्या घरी आली तेव्हा तिच्या मनात खूप स्वप्न होती. नवरा अमोल प्रेमळ होता, घरचं व्यवस्थित होतं. पण एकच गोष्ट तिच्या आयुष्यात सतत त्रास देणारी होती, तिची सासू कमलाबाई. कमलाबाईंचा स्वभावच असा होता की घरातल्या प्रत्येक गोष्टीत त्यांना ढवळाढवळ करायची सवय होती. स्वयंपाक कसा करायचा, कपडे कसे घालायचे, पाहुण्यांशी कसं बोलायचं, अगदी सुनीताने अमोलशी काय बोलावं यामध्येही त्या नाक खुपसायच्या. अगं सुनीता, भाजीला इतकं तेल का टाकतेस? आमच्या घरात असं चालत नाही. हे बघ, अमोलला जास्त गोड आवडत नाही, तू लक्ष देत नाहीस का? असं सतत चालू असायचं. सुरुवातीला सुनीता शांत राहायची. तिला वाटायचं ठीक आहे, नवीन आहे मी, थोडं सहन करावं लागेल. पण दिवसेंदिवस कमलाबाईंची ढवळाढवळ वाढतच गेली. एक दिवस तर त्यांनी मर्यादाच ओलांडली. सुनीता आणि अमोल त्यांच्या खोलीत बोलत होते. अचानक कमलाबाई दार न ठोठावता आत आल्या. काय चाललंय इथे? काही लपवून तर ठेवत नाही ना माझ्यापासून? त्यांनी संशयाने विचारलं. त्या क्षणी सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं. तिला खूप अपमानित वाटलं. अमोललाही राग आला, पण तो आईसमोर काही बोलू शकला नाही. त्या रात्री सुनीता खूप रडली. अमोल, मला असं राहता येणार नाही. मला थोडी प्रायव्हसी हवी आहे. तुझ्या आईला सगळ्यात का ढवळाढवळ करायची असते? ती हळू आवाजात म्हणाली. अमोल गोंधळला होता. एकीकडे आई तर दुसरीकडे बायको. दुसऱ्या दिवशी सकाळी एक प्रसंग घडला ज्याने सगळं बदललं. कमलाबाईंची मैत्रीण घरी आली होती. गप्पा मारताना ती म्हणाली, कमला, तुझी सून खूप शांत आहे हो, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी दुःख दिसतं. हे ऐकून कमलाबाई थोड्या विचारात पडल्या. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच स्वतःकडे पाहिलं. मी खरंच जास्तच ढवळाढवळ करते का? त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला. सायंकाळी त्यांनी सुनीताला स्वयंपाकघरात एकटी पाहिलं. काही क्षण त्या शांत उभ्या राहिल्या आणि मग हळूच म्हणाल्या, सुनीता, मला माफ कर, मी कदाचित जास्तच बोलते, जास्तच हस्तक्षेप करते. पण माझा हेतू वाईट नव्हता. फक्त घर व्यवस्थित राहावं असं वाटत होतं. सुनीता आश्चर्यचकित झाली. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. आई, मला तुमचं प्रेम समजतं, पण थोडी मोकळीक ही हवी असते. कमलाबाईंनी मान हलवली. आतापासून मी लक्ष देईन. त्या दिवसानंतर घरात हळूहळू बदल दिसू लागला. कमलाबाई अजूनही सल्ला द्यायच्या, पण जबरदस्ती करत नव्हत्या. सुनीतालाही आता घर आपलंसं वाटायला लागलं. प्रेमात मर्यादा असणं खूप गरजेचं असतं. जास्त काळजी आणि ढवळाढवळ यामध्ये फार बारीक रेष असते. ती ओळखली तर नातं सुंदर राहतं. कमलाबाईंनी माफी मागितल्यावर काही दिवस घरात शांतता होती. सुनीतालाही वाटलं आता सगळं ठीक होईल. पण शांतता ही फार दिवस टिकली नाही. एके दिवशी अमोल ऑफिसला गेला होता. सुनीता फोनवर तिच्या आईशी बोलत होती. आई, आता थोडं बरं वाटतंय, पण अजूनही मला पूर्णपणे मोकळं वाटत नाही, ती म्हणाली. इतक्यात कमलाबाई मागून आल्या आणि त्यांनी सगळं ऐकलं. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा राग उमटला. म्हणजे अजूनही माझ्याबद्दल तक्रारी चालूच आहेत का? त्या जोरात म्हणाल्या. सुनीता दचकली. आई, तसं काही नाही, मी फक्त बस, मला सगळं समजतं. बाहेरच्या लोकांसमोर मला वाईट दाखवतेस. कमलाबाई संतापल्या. त्या दिवसानंतर कमलाबाईंचं वागणं पुन्हा बदललं. त्या थेट काही बोलत नव्हत्या, पण टोमणे मारायला सुरुवात झाली. आजकाल काही जणींना संसाराचं, सासरचं घर कधीच आपलं वाटत नाही. आईबापांचं ऐकणं जास्त महत्त्वाचं वाटतं त्यांना. सुनीता आतून तुटत होती. अमोलला सांगायचा प्रयत्न केला, पण तो नेहमीच म्हणायचा, तू जरा ॲडजस्ट कर ना, आई अशीच आहे. एक दिवस तर गोष्ट खूपच बिघडली. घरात मोठा कार्यक्रम होता. नातेवाईक आले होते. कमलाबाईंनी सगळ्यांसमोर सुनीतावर आरोप केला. ही मुलगी घरात काहीच करत नाही, सगळं माझ्यावर टाकते. सगळे पाहुणे एकमेकांकडे बघायला लागले. सुनीताचा अपमान झाला, पण त्या क्षणी तिने शांत राहायचं ठरवलं नाही. बस, आता पुरे झालं.
ती पहिल्यांदाच जोरात बोलली. सगळे स्तब्ध झाले. आई, मी तुमचा आदर करते, पण तुम्ही सतत माझ्यावर आरोप करता, माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करता आणि आता सगळ्यांसमोर मला कमी दाखवता. हे मला मान्य नाही. अमोलही थक्क झाला. त्याने कधीच सुनीताला इतक्या ठामपणे बोलताना पाहिलं नव्हतं. कमलाबाईंचा अहंकार दुखावला गेला. मग जा, राहायचं नसेल तर निघून जा या घरातून, त्यांनी रागाने म्हटलं. त्या एका वाक्याने सगळं संपलं. त्या रात्री सुनीताने निर्णय घेतला. अमोल, मी काही दिवस माहेरी जाते. मला स्वतःला सावरायला वेळ हवा आहे. अमोल गप्प होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. ट्विस्ट सुरू होतो. सुनीता घर सोडून गेल्यावर काही दिवसांनी कमलाबाईंची तब्येत अचानक बिघडली. घरात कोणीच नव्हतं. अमोल ऑफिसमध्ये होता. त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. अमोलला फोन आला तेव्हा तो घाबरला. तो लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टर म्हणाले, ताण खूप वाढलाय, त्यांना मानसिक त्रास जास्त झालाय. अमोलला जाणवलं, घरात चाललेल्या भांडणामुळे आईची अशी अवस्था झाली. त्याने लगेच सुनीताला फोन केला. सुनीता, आई हॉस्पिटलमध्ये आहे. क्षणभर शांतता आणि मग सुनीता म्हणाली, मी येते. सुनीता हॉस्पिटलमध्ये आली. कमलाबाई बेडवर होत्या, कमजोर, शांत. त्यांनी डोळे उघडले आणि सुनीताला पाहिलं. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. सुनीता, मला माफ कर. माझ्या ढवळाढवळीमुळे मी स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं. सुनीताचे डोळे पाणावले. आई, आपण सगळेच चुका करतो, पण आता आपण सगळं नव्याने सुरू करूया. अमोल दोघींकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते. अहंकार आणि सततची ढवळाढवळ नात्यांना तोडू शकते, पण वेळेत समजून घेतलं तर तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात. हॉस्पिटलमधल्या त्या घटनेनंतर घरात सगळं पुन्हा सुरळीत होतंय असं वाटत होतं. कमलाबाई शांत झाल्या होत्या. सुनीतालाही आता थोडं समाधान वाटत होतं आणि अमोलही दोघींना सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. पण खरी वादळं अजून यायची होती. एक दिवस अचानक कमलाबाईंची मुलगी स्वाती परदेशातून घरी आली. स्वाती खूपच हुशार पण थोडी स्वार्थी आणि कपटी होती. घरात पाऊल टाकताच तिने वातावरण ओळखलं. आई इतकी शांत आणि ही सुनीता इतकी खुश, काहीतरी गडबड आहे, ती मनातच म्हणाली. काही दिवसातच तिने कमलाबाईंच्या कानात विष पेरायला सुरुवात केली. आई, तुला कळत नाही, ही सुनीता हळूहळू सगळं घर आपल्या हातात घेतेय. उद्या सगळी संपत्तीही तिच्या नावावर करायला लावेल तुला. कमलाबाई पुन्हा गोंधळल्या. त्यांचं जुनं संशयी मन जागं झालं. संपत्तीचा वाद सुरू झाला. एक दिवस स्वातीने मुद्दाम घरात कागदपत्रांचा विषय काढला. आई, बाबांनी जे घर आणि जमीन ठेवली आहे त्याचं काय करणार आहेस, ती विचारते. कमलाबाई थोड्या घाबरल्या. अजून काही ठरवलं नाही. स्वाती लगेच म्हणाली, मग आधीच नीट वाटणी करून टाक, नाहीतर उद्या काहीही होऊ शकतं. सुनीता बाजूलाच उभी होती. तिला जाणवलं हे सगळं मुद्दाम सुरू आहे. स्वातीताई, मला संपत्तीशी काही देणं घेणं नाही. मला फक्त घरात शांतता हवी आहे, सुनीता शांतपणे म्हणाली. पण स्वातीला हे मान्य नव्हतं. असं कुणीच म्हणत नाही, सगळ्यांच्या मनात काहीतरी असतंच, ती टोमणा मारत म्हणाली. काही दिवसांनी स्वातीने खोटं नाटक केलं. तिने कमलाबाईंना सांगितलं, आई, मी ऐकलं सुनीता आणि अमोल तुझ्यापासून लपून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याचा प्लॅन करतात. कमलाबाईंचा विश्वास बसला. त्या रागाने पेटल्या आणि थेट सुनीतावर आरोप केला. तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास. माझं सगळं हिसकावून घ्यायचं आहे का तुला? सुनीता हादरली. आई, तुम्ही काय बोलताय? मी असं कधीच विचारही केला नाही. अमोलही रागवला. आई, हे सगळं कोण सांगतंय तुला? कमलाबाई थेट स्वातीकडे बोट दाखवत म्हणाल्या. स्वातीने सगळं ऐकलंय. सगळ्यांच्या नजरा स्वातीकडे वळल्या. पण ती मात्र शांतपणे हसत होती. स्वातीने पुढे जाऊन एक पाऊल अजून टाकलं. तिने प्रॉपर्टीवर स्वतःचा हक्क सांगत केस टाकली. घरात पोलीस आले, नोटीस आली. सगळं वातावरण ताणाने भरून गेलं.
अमोल आणि सुनीता पूर्णपणे तुटले. आपण काहीच चुकीचं केलं नाही, तरी आपल्यावर आरोप होत आहेत. सुनीता रडत होती. कोर्टात केस चालू असताना एक अनपेक्षित गोष्ट समोर आली. कमलाबाईंचे जुने कागदपत्र आणि एक व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडलं, जे त्यांच्या दिवंगत नवऱ्याने तयार करून ठेवलेलं होतं. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, ही संपत्ती माझ्या दोन्ही मुलांसाठी आहे, पण घर चालवण्याचा हक्क आणि निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या सूनबाईकडे असेल, कारण तीच या घराला एकत्र ठेवू शकते. सगळे थक्क झाले. कमलाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना सगळं समजलं. स्वाती खोटं बोलत होती. कमलाबाईंनी कोर्टातच स्वातीला विचारलं, तू असं का केलंस? स्वातीचा चेहरा उतरला. मला वाटलं मला कमी मिळेल म्हणून. ती कबूल झाली. कोर्टाने केस फेटाळली. घरी परतल्यावर कमलाबाईंनी सुनीताचा हात धरला. सुनीता, मी पुन्हा एकदा चूक केली. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुला दुखावलं. सुनीता हसली, डोळ्यात पाणी घेऊन. आई, आता आपण सगळं विसरून पुढे जाऊया. अमोलने दोघींना जवळ घेतलं. घरात पुन्हा एकदा शांतता आणि प्रेम परत आलं. घर तुटतं ते बाहेरच्यांमुळे नाही, तर घरातल्या लोकांनी एकमेकांवर विश्वास न ठेवल्यामुळे. विश्वास असेल तर कोणतीही ढवळाढवळ नातं तोडू शकत नाही. घरात पुन्हा शांतता आली होती. कमलाबाई आता खूप बदलल्या होत्या. त्या सुनीतावर विश्वास ठेवू लागल्या होत्या आणि सुनीताही त्यांना आईसारखं मान देत होती. अमोललाही आता समाधान वाटत होतं. शेवटी आपलं घर सावरलं. पण आयुष्याची खरी परीक्षा अजून बाकी होती. एक दिवस अमोल ऑफिसहून घरी येत असताना त्याचा भीषण अपघात झाला. फोन आला आणि घरात एकच खळबळ उडाली. सुनीताच्या हातातून फोन खाली पडला. आई, अमोलचा अपघात झाला आहे. दोघीही घाबरलेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. डॉक्टरांनी सांगितलं, अपघात गंभीर आहे, ऑपरेशन करावं लागेल आणि खर्च खूप मोठा आहे. सुनीताच्या पायाखालची जमीन सरकली. घरात पैसे मर्यादित होते. संपत्तीचा प्रश्न आधीच ताजा होता. कमलाबाई काही क्षण शांत बसल्या आणि मग त्यांनी ठाम निर्णय घेतला. सुनीता, आपलं घर विकूया. सुनीता थक्क झाली. आई, हे घर बाबांच्या आठवणीचं आहे. तुम्ही कसं? कमलाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्या मुलाच्या जीवापेक्षा मला काहीच मोठं नाही आणि आज मला समजतंय, घर भिंतींनी नाही, माणसांनी बनतं. त्या क्षणी सुनीताच्या मनात कमलाबाईविषयीचा सगळा आदर दुप्पट झाला. आता सुनीताची खरी परीक्षा सुरू होणार होती. सुनीताने मात्र हार मानली नाही. तिने स्वतःचे दागिने विकले, ओळखीच्या लोकांकडून मदत मागितली आणि दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये अमोलची सेवा केली. कमलाबाई हे सगळं पाहत होत्या. त्यांना आठवलं, हीच ती मुलगी जिला मी इतक्या वेळा दुखावलं आणि आज तीच माझ्या मुलासाठी स्वतःचं सगळं देत आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ऑपरेशन यशस्वी झालं. डॉक्टर म्हणाले, आता धोका टळलाय, पण त्याला काही काळ काळजी घ्यावी लागेल. सुनीता थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कमलाबाई तिच्याकडे आल्या आणि अचानक तिच्या पायाशी बसल्या. आई, काय करताय तुम्ही? सुनीता घाबरली. कमलाबाई रडत म्हणाल्या, मला माफ कर बाळा, मी तुला कधीच समजू शकले नाही. तू सून नाहीस, तू माझी मुलगी आहेस. सुनीताने लगेच त्यांना उठवून घेतलं आणि मिठी मारली. काही महिन्यांनी अमोल पूर्णपणे बरा झाला. घर विकण्याची वेळ आली नाही, कारण सुनीताच्या प्रयत्नांमुळेच आणि काही नातेवाईकांच्या मदतीमुळे पैसे जमले. घरात आता एक वेगळंच वातावरण होतं. कमलाबाई आता ढवळाढवळ करत नव्हत्या, तर प्रेमाने मार्गदर्शन करत होत्या. सुनीता आता फक्त सून नव्हती, तर त्या घराची खरी आधारस्तंभ झाली होती. अमोलला आता समजलं होतं, बायको आणि आई दोघींना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. एक दिवस कमलाबाई अंगणात बसल्या होत्या. सुनीता त्यांच्या बाजूला येऊन बसली. कमलाबाईंनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या,
तुझ्यामुळे हे घर वाचलं, नाही तर माझ्या हट्टामुळे सगळं संपलं असतं. सुनीता हसली. आई, घर वाचतं ते प्रेमामुळे आणि ते आपल्यात आता आहे. दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अमोल दूर उभा राहून हे सगळं पाहत होता आणि मनात म्हणाला, हेच खरं कुटुंब आहे. नात्यांमध्ये गैरसमज, अहंकार आणि ढवळाढवळ येतात, पण प्रेम, विश्वास आणि त्याग असेल तर कोणतंही तुटलेलं नातं पुन्हा जुळू शकतं. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.